अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार। भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती अज्ञाताकडून गोळीबार। दुचाकीवरून अज्ञात व्यक्तीने 6 राऊंड फायर केले। अंबरनाथ पश्चिम नवीन भेंडीपाडा या परिसरातली घटना। सीसीटीव्ही संपूर्ण घटना कैद झाल्याची ही माहिती। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती गोळीबार। घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं। आमच्या पद्धतीने गुन्हा दाखल करत नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। अंबरनाथ पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज जाहीर सभा। गावदेवी मैदानामध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन। आमदार किसन कथोरे यांची माहिती। महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्यास 90 जागा। खात्रीलायक सूत्रांची माहिती। उरलेल्या सुमारे 85 जागांवर गुरुवारी विस्तृत चर्चा होणार। शिवसेनेकडून 125 जागांसाठी मागणी। मुंबईमध्ये भाजप 130 ते 150 आणि शिंदेसेना 125 जागा लढण्यावरती आग्रही। भाजप शिंदेसेनेमध्ये मुंबईत जागांची रस्सीखेच होणार, सूत्रांची माहिती। तर मुंबई आणि ठाण्यामध्ये महापौर पदावरून तडजोड होण्याचीही शक्यता। 2022 मध्ये ठाकरेंचं सरकार पाडणाऱ्यांचा मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर डोळा होता। दिल्लीच्या अनाकोंडाची सरकार पाडण्यासाठी मदत घेतली। वरळीतील सभेतून आदित्य ठाकरेंची शिंदेंसह अमित शहांवरही टीका। माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींचा दिवसच जात नाही। तुम्ही आरोप करा, मी कामातून उत्तर देईन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबई वाचवायची वेळ आली आहे। मुंबईला अदानी स्थान होऊ द्यायचं नाहीये। मुंबई महापालिकेवरती ठाकरेंची सत्ता आणणं गरजेचं आहे। वरळीतील सभेतून आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया असं म्हणत व्यंगचित्राद्वारे शिवसेनेकडून ठाकरेंच्या मेळाव्याची खिल्ली। रहमान डकेत थीमद्वारे आदित्य ठाकरेंच्या करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया या वरळीच्या घोषणेचा उडवला फज्जा। महायुतीचा महापौर मराठीच असेल। तुमचा महापौर कुठल्या गल्लीतून मोहल्ल्यातून असेल त्याचं नाव सांगा। महापौर पदाच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। रहमान डकेत कोण आणि मुंबई कुणाला लुटायची आहे हे सर्वांना माहिती आहे। एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर। संजय राऊतांसह अनिल परब यांची राज ठाकरेंसोबत 45 मिनिटं चर्चा। तर मुंबई शहांच्या घशात जाऊ देणार नाही, संजय राऊतांची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख लवकरच कळेल। चर्चा सुरू, निर्णय झाला की पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडू। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया। मनसेसोबतच्या युती संदर्भात आठवडाभरात अधिकृत घोषणा होणार। 2 पक्षप्रमुख एकत्र येतात, काही कार्यक्रम ठरला असणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। 1 ते 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची बातमी देऊ। हिंदुत्वावर निवडणूक होऊ शकते हे बाळासाहेबांनी दाखवून दिलंय, बाळा नांदगावकर यांची माहिती। तर काँग्रेसशिवायच ठाकरे बंधू मुंबईत लढणार असल्याचीही माहिती। ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही परिणाम होणार नाही। भाजप महायुतीचा महापौर पुढच्या 16 तारखेला घोषित झालेला असेल, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढला। मुंबईचे मारेकरी कोण? मराठी माणसाला आता कळून चुकलंय, त्याने मुंबईला वाचवायचंय, स्वतःच ठरवून ठेवलंय। डोळे मिटून यांनी पालिकेमध्ये 25 वर्ष खा खाल्ली। आशिष शेलार यांचा ठाकरेंना टोला। शिवाजी पार्कचं मैदान मिळावं यासाठी ठाकरे बंधू आणि शिंदे सेनेत रस्सीखेच। 11, 12 आणि 13 जानेवारीपैकी एक दिवस मेळावा असणार। सेनेचं मुंबई महापालिकेला पत्र, तर मनसेकडून 11 किंवा 12 जानेवारीची तर ठाकरे पक्षाकडून 12 जानेवारीची मागणी। बीएमसीचा जी उत्तर विभाग घेणार निर्णय। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी घेतली अमित शहांची भेट। राज्यात जिथे युती करणं शक्य आहे तिथे युती करा, शहांच्या सूचना। पवारांच्या राष्ट्रवादीसोबत दादांच्या राष्ट्रवादीने जाण्यास शहांना हरकत नसल्याची सूत्रांची माहिती। तर आज मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। नवाब मलिक यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। नवाब मलिक यांच्या पक्षासोबत युती नाही या भाजपच्या भूमिकेनंतर मुंबईमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युती संदर्भात आज मुंबईत बैठक होणार। आगामी निवडणुकीमध्ये नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत आम्ही जाणार नाही। वसंत स्मृतीमधील महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांच्याकडून भूमिकेचा पुनरुच्चार। महायुतीसोबत आणि महायुतीशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण। मुंबईमध्ये किमान 50 जागांवरती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची तयारी। निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत निर्णय। महायुतीच्या बैठकीमध्ये 50 जागांचा दावा करणार शिवाजीराव नलावडे यांची माहिती।
मुंबई मनपासाठी रिपाईकडून 8 ते 10 जागांची मागणी. भाजप आणि आरपीआय आठवले गट यांच्यामध्ये मुंबई संदर्भात बैठक. कलिना, चेंबूर, गोरेगाव, धारावी या भागातील जागांवर आरपीआयचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईसाठी महत्त्वाची बैठक. पक्षाकडून 50 जागांवरती दावा आणि उमेदवार देखील अंतिम केल्याची माहिती. प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांची बैठक. पक्ष ठाकरे बंधूंसोबत लढणार का की काँग्रेससोबत आघाडी करणार याकडे सर्वांचं लक्ष. ठाणे महापालिकेमध्ये सन्मानजनक युती करण्याचा निर्णय. मोठा भाऊ छोटा भाऊ नव्हे तर भाजप आणि शिवसेना जुळे भाऊ आहोत. मंत्री प्रताप सरनाईक यांची टीका. तर कोणाला किती जागा मिळतात त्यानंतर युतीची घोषणा होणार, सरनाईकांची माहिती. मुंबईमध्ये काँग्रेस मजबूत आहे. काँग्रेसशिवाय मुंबईचं महापौर बसणार नाही. भारतीय जनता पक्षाकडून वारंवार खोटं बोलण्याचं काम सुरू आहे. काँग्रेस नेते नसीम खान यांच्याकडून भाजपवर टीका. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये वंचित आणि काँग्रेसची युती होण्याची दाट शक्यता, सूत्रांची माहिती. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट. आदित्य ठाकरेंकडून यावेळेस ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरे सिद्धिविनायक चरणी दिन. आदित्य ठाकरे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार. मुंबईमध्ये बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नका, बॅनरवर उल्लेख. अजित पवारांची राष्ट्रवादी पालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढणार. अजितदादा सोबत नसणार अशी देखील सूत्रांची माहिती. शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवारांची भेट घेतली. पिंपरी चिंचवड निवडणुकीसंदर्भात प्रस्ताव दिल्याची कामठेंची माहिती. अजित पवारांकडून पिंपरी चिंचवडमधील 32 प्रभागांचा आढावा. काहीही झालं तरी पिंपरी चिंचवड पालिकेवरती राष्ट्रवादीचा झेंडा हा फडकलाच पाहिजे. अजित पवारांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश. अजित पवारांना त्यांचा महापौर व्हावा असं वाटतं. आम्हाला भाजपचं व्हावं असं वाटतं. जनता ठरवेल कुणाचं महापौर होणार. अजित पवारांच्या वक्तव्यावरती चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग. दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढावं. सुळेंचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नाना काटेंना फोन. कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा, सुप्रिया सुळेंच्या सूचना. पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली. पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा महापौर होणार, रुपाली पाटलांचा विश्वास. दरम्यान रुपाली पाटील यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये वेगळं लढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर रोहित पवारांचं ट्विट. ती राक्षसी महत्वाकांक्षा नाही तर काय आहे. याच वृत्तीमुळे 2029 मध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष हे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. रोहित पवारांचा ट्विटमध्ये उल्लेख. मुंबईमध्ये काँग्रेस आणि मनसेसोबत नसली तरी पिंपरीमध्ये मात्र काँग्रेस आणि मनसेचा सोबत येण्याचा निर्णय. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सहभाग घेत मनसेकडून नव्या समीकरणावर शिक्कामोर्तब. आदित्य ठाकरेंची 20 डिसेंबरला पुण्यामध्ये सभा. सभेतून करणार सत्ताधाऱ्यांचा पंचनामा. तर जंगली महाराज रोडवरती दुपारी 4 वाजता पुण्यातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, विकास कामांच्या मुद्द्यावर करणार प्रेझेंटेशन. काँग्रेसकडून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी अर्ज घेतलेल्या इच्छुकांच्या आजपासून मुलाखती. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये सकाळपासूनच मुलाखती होणार. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना पुन्हा वाद पेटला. कल्याणमधील 4 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. मात्र यामधील 2 नगरसेवक भाजपचे सदस्य असल्याचा भाजपचा दावा. पक्षप्रवेशावरून नरेंद्र पवार यांचा शिंदे गटावर थेट आक्षेप. ठाणे पालिकेमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावरती लढणार. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया. जिथे शक्य असेल तिथे युती होणार असल्याचीही माहिती. ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेला 100 जागा मिळतील अपेक्षा. तर ठाणे आणि मीरा भाईंदर या दोन्ही महापालिकेमध्ये भगवा फडकणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून विश्वास व्यक्त. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आमची 102 जागेची तयारी. त्याचबरोबर आम्ही अबकी बार 75 पारचा नारा आम्ही दिलेला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर शहर अध्यक्ष संतोष पवार यांची प्रतिक्रिया. धुळे महापालिकेसाठी भाजपकडून 55+चा नारा. धुळे महापालिकेमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा आमदार अनुप अग्रवाल यांचा दावा. इच्छुक उमेदवारांच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा.
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 74 जागेवर उमेदवार उभे करणार असल्याची काँग्रेसची भूमिका। वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्यास महाविकास आघाडीसोबत राहू, काँग्रेसचे शहर अध्यक्ष साबीर शेख यांची माहिती। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणूनच सामोरं गेलं पाहिजे अशी भूमिका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन। राजन तेलींचं मानसिक संतुलन बिघडल्यानं जिल्हा बँकेवरती खोटे आरोप। जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचं राजन तेलींना प्रत्युत्तर, तर आपली बाजू सत्याची असल्याचं म्हणत राजन तेली आपल्या आरोपांवर ठाम। चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलत नाहीत ना, आमदार महेंद्र दळवींनी जहरी टीका केली। चित्रलेखा पाटील यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, त्यांनी आम्हाला पराभूत केलंय असं म्हणत दळवी यांनी निशाणा साधला। जळगावमध्ये ठाकरे सेना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक निष्फळ। महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांचा स्वबळाचा नारा। सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं स्वबळावर लढण्याची पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी। काँग्रेसचे नेते एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाहीयेत। काँग्रेसची परिस्थिती खराब असल्याची चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। काँग्रेसला मत देणं म्हणजे भकासाला मत देणं, बावनकुळेंचा निशाणा। जिल्हा परिषदेचं तिकीट देतो म्हणत शहाजी बापू पाटील यांनी मुलाला नादी लावलं। सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचं विधान। ठाकरेंचा पक्ष सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आल्यावरती अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत आले, पण आता आम्हाला कुणी पक्षात विचारत नाहीये, कार्यक्रमांसाठी निरोप येत नाहीयेत। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनमाणी यांच्याकडून खंत व्यक्त। मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी आमदार विश्वास नांदेकर यांची भेट। शिंदेंकडून नांदेकर यांच्या तब्येतीची विचारपूस। नांदेकर किडनीच्या विकारानं त्रस्त असल्यानं त्यांच्यावरती उपचार सुरू। धुळ्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार। निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पत्रव्यवहार आणि आरटीआय सुरू आहे। जिशान सिद्दीकी यांची माहिती समोर। रुपाली चाकणकर यांनी दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांच्यासह नितीन गडकरींची भेट घेतली। नवले पुलावरील अपघातांची मालिका, वाहतूक कोंडी, नागरिकांचे होणारे बळी आणि सुरक्षिततेचे प्रश्न मांडले। गडकरींनी तात्काळ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाययोजना जाहीर। पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांच्याकडून वाहतुकीवरती निर्बंध। बांधकाम साहित्याची वाहनं, BS4 पेक्षा कमी वाहनांना प्रवेशबंदी, तसेच डिझेल जनरेटर सेट प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांवर देखील कारवाई। काँग्रेसच्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी। पुढील 3 दिवस सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश। महत्त्वाच्या विधेयकांवरती चर्चा होणार असल्यानं व्हीप जारी।